सो हा नशिबातच माझा मितवा बनून आला होता. म्हणजे अनोळखी माणसाला वाटलं की किती रूड आहे हा, पण मला माहिती की जस्ट अ जोक. तर त्याच्या खाली कमेंट होतं गोंडसकर स्ली जाड दिसतीये. तो तसं आता काहीतरी करतोय पुढे, त्याच्यासाठी मला नाव नाही घ्यायचं त्या अभिनेत्रीचं, पण तिला कॅन्सर डिटेक्ट झाला हे कळलं. माझी खूप चांगली मैत्रीण. हे फ्रेंड्स तरी बघितलं तरी बरं वाटतं. चल आपण एक प्रश्न मी विचारतो तुम्हाला. 6 कॅरेक्टर्स आहेत फ्रेंड मध्ये, तू कोणाचं कॉम्बिनेशन? असं म्हणतात की जगातला प्रत्येक माणूस हा कुठल्या तरी 2 फ्रेंड्सच्या कॅरेक्टर्सचं कॉम्बिनेशन. नमस्कार, रेडिओ सिटीची मी आरजी शो शोनाली तुमच्यासोबत, आणि ह्या स्टार्स कट्ट्यावरती आहेत माझे 2 लाडके मित्र. खरं तर या दोघांना एकत्र बघून ना मला काय आठवतं माहितीये, मितवाचं स्क्रीनिंग, जिथे मला जागाच मिळाली नव्हती आणि मग जिथून लोक जातात येतात ना तिथे मी बसलो होतो, आणि नंतर तू माझ्या मागे तिथे बसला होता, आठवलं? येस येस. तर त्यानंतर आज म्हणजे एकत्र असं दोघांना बघतोय, खूप भारी वाटतंय. तुम्ही दोघे एकत्र आला हीच आमच्यासाठी फार भारी गोष्ट होती. तुला कसं वाटलं? खूप भारी. आम्ही गेली 10 वर्ष म्हणजे प्रोजेक्ट आलेच नव्हते की तुम्ही आले आणि नाही म्हणाला, म्हणजे म्हणालात की पटलं नाही किंवा असं काय होतं? आले, पण आम्हाला दोघांना असं वाटत होतं की मितवा केल्यानंतर जे करू ते मितवापेक्षा भारी पाहिजे ना काहीतरी, ऍटलिस्ट कॉन्सेप्ट लेवलला. आणि त्या लेवलला काही येत नव्हतं, रेग्युलर फिल्म्स येत होते आणि तसं होत होतं. आणि मग आय थिंक दोघांचं मॅनिफेस्टेशन तसं होतं की करूया, आणि मग ते वर्क होतं ना. ते जेव्हा योग्य वेळ येतं तेव्हा आता अशी परिस्थिती आहे की नॉट 1 but 2 फिल्म्स विथ प्रार्थना. किती मस्त. प्रार्थना, तुला कसं वाटलं जेव्हा आता एकत्र आली आहेस तेव्हा? तेच ना, म्हणजे काही बदललंय का? 10 वर्षांपूर्वीचा स्वप्नील आणि आताचा स्वप्नील सेम आहे ना? काही बदललं नाही, आणि आय एम शुअर हे कधीच नाही बदलणार. कारण हे म्हणजे मी असं म्हणेन ती मितवा फिल्म फक्त आपण म्हणतो ना गोष्ट मॅनिफेस्ट केली की ती होतात, तसं आपल्या नशिबात असतात ते येतात. सो हा नशिबातच माझा मितवा बनून आला होता, आणि तो 10 वर्षानंतर पण माझा मितवा आहे आणि कायम माझा मितवा राहणार आहे. खूप जणांचा मितवा आहे, तुला माहिती आहे ना? म्हणजे म्हणतो मितवाची टॅगलाईनच होते की मित्र, तत्वज्ञ आणि वाटाड्या. पण मला एक सांग आता की आता तुला दोघांना एकत्र बघत असताना एक गोष्ट मला जाणवतीये की खूप काही बदल झालाय. म्हणजे दोघांनी आपल्या हेल्थवरती खूप काम केलेलं आहे. दोघे बारीक झालेत, फिट झालेत. काय म्हणजे काय चालू आहे नेमकं? कुठल्या प्रकार तुम्ही हे केलाय? योग करतायत, जिम करतायत, डाएट वरती कंट्रोल आहे, नेमकं काय? मी खूप त्यातला एक्सपर्ट किंवा ग्रेट नाही. म्हणजे मी आय हॅव ऑलवेज बीन ऑन द हेवी साइड. फक्त रोल साठीच मी कधी समांतरला मी कडक बारीक झालो होतो, कारण व्हायचं होतं. तर तसं आता काहीतरी करतोय पुढे, त्याच्यासाठी ज्याच्या लुक टेस्ट साठी दाढी वाढवतोय. आणि हा लुक मस्त वाटतोय, खूप छान. थँक्यू. सो ते करतो, आणि वजन पण कमी करतोय. 11-12 किलो वजन कमी करायचंय, त्यातलं 4-1 किलो झालंय, अजून 6-7 किलो बारीक व्हायचंय आणि फिट व्हायचंय. म्हणजे नॉट जस्ट स्लिम, थोडंसं टोन अप व्हायचंय. पण ते काय, तर मी वर्कआउट करतोय, डाएट कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतोय. रोज होत नाहीये. अच्छा. म्हणजे 50% पास आणि फेल कॅटेगरीत आहे मी. आणि इंटरमिडियंट फास्टिंग जनरली वर्क्स फॉर मी. ते मला समावते, चांगलं वर्क होतं माझं. सो ते करतो. प्रार्थना, तुझ्या बाबतीत? अरे मी आहे ना, आता ही फिल्म माझी ऍक्च्युली असं पाहिलं तर 6 वर्षांनंतर रिलीज होती. सो मला लास्ट इंटरव्ह्यू आय थिंक पुण्यातच केला होता मी तो, आणि मला आठवतं त्या इंटरव्ह्यूमध्ये ना माझा इंटरव्ह्यूच्या खाली कमेंट होते. मी जनरली वाचत नाही, पण असं आलं ते कमेंट, आणि त्याचं कोणीतरी स्टोरी बनवली होती म्हणून मी ते वाचलं. आणि त्याच्यात असं लिहिलं होतं, कोणाचा इंटरव्ह्यू होता माहिती नाही, गोंडस प्रार्थना. तर त्याच्या खाली कमेंट होतं, गोंडसकर स्ली जाड दिसतीये. गोंडस लिहिलं त्याच्यात? अच्छा, हो का? तुझंच होतं का? हे बघ, म्हणजे मी गोंडस लिहिलं आणि मी होतं. हा, गोंडस प्रार्थना, आणि त्याच्या खाली असं लिहिलं होतं, गोंडस कसली जाड दिसते. आणि हे माझ्या इतकं डोक्यात राहिलं ना की अरे यार, झालं म्हणजे आता खूप वर्ष मला लोक हेच म्हणतात की तू जाड दिसते, गोड आहेस पण जाड आहेस. सो कुठेतरी एक सुरू करायला हवं. आणि म्हणून मी त्याला खूप सिरियसली घेतलं. आणि कोविड आलं, तर कोविडमध्ये मला त्याचा फायदा पण झाला, बिकॉज मी वर्कआउट केलं. आणि त्यानंतर माझा टेलिव्हिजन शो आला. सो टेलिव्हिजन शो मध्ये ऍक्च्युली असं होतं की आपण फुल डे शूट करतो. 1.5-2 वर्षापासून शूट करत होते. तर खरं तर राहत नाही असं वाटतं, आपण म्हणजे कंट्रोल राहत नाही आणि आपलं सगळं हेवाय होतं. पण माझं उलट झालं, बिकॉज डेली सॉप असा एव्हरी डे शूट, सो टायमिंग्स होते सगळ्याचे फिक्स्ड. तर त्यामुळे ते ठरवून झालं. तर इनफॅक्ट डेली सोपमध्ये मी आणखीन बारीक होत गेले. आणि आता म्हणजे ते करेक्टली ते झाले. आणि आता मला कळलंय मला काय खायचं आणि काय खाल्ल्याने माझ्या बॉडीवर कसा असर करणार आहे. सो नाव आय एम होपफुली आय एम सॉर्टेड. काय बंद केलंय खाणं? मी गहू खात नाही, मी भात खात नाही. ओके. आणि स्वीट खूप कमी, म्हणजे असंही मला आवडत नाही. पण कधीतरी असं वाटलं तर खाते, अदरवाईज नाही, नॉट एव्हरी डे. ओके. स्वप्नील, तू काय खाण्यामध्ये बंद केलेलं आहे? हल्ली ना साखर बंद नावाचे रील खूप यायला लागलेले. हो, नाही, पण मला
मला असं वाटतं की साखर बऱ्यापैकी कमी खातो मी, मलाही गोड आवडत नाही. मी चहा जो काही घेतो तो विदाऊट शुगर घेतो. आता मी त्याच्यात पण चहा कमी केलाय आणि ब्लॅक कॉफीवर शिफ्ट व्हायचा प्रयत्न करतोय. पण चहा सुटत नाही, कारण मी ऍट माय हार्ट आय एम अ टी पर्सन. सकाळचा 1 कप चहा, संध्याकाळचा 1 कप चहा, 1 कप बेसिक येतच म्हणजे. पण तरी मी ब्लॅक कॉफीवर शिफ्ट होतो. मी पण गहू खूप कमी करण्याचा प्रयत्न करतोय. जर खावंसंच वाटलं तर मी भात खातो, म्हणजे तांदूळ खातो. मी कॉन्शियसली ग्रीन व्हेजिटेबल्स वाढवतोय कॉन्शियसली. आणि मी फळं अजिबात खायचो नाही, अजिबात नाही. म्हणजे यू विल बी सरप्राइज, मी म्हणजे फळं माझ्या डीएनएचाच भाग नाही. काय बोलतो? कधीच नाही, कधी. म्हणजे मी आंबाही खात नाही, कधीच नाही. म्हणजे तर मी आता 2-3 महिने झाले मी कॉन्शियसली फळं खातो, की रोज 1 पाव किलो तरी फळ खाल, जे फळ असेल ते, म्हणजे सफरचंद, सीजनल जे कोणी असेल, जे फळ असेल, आंबा असेल तर आंबा, पण 200-250 ग्रॅम ते फळ रोज तुमच्या पोटात गेलं पाहिजे. सो ते असं मी माझ्या लेवलला बदल करतो. पण अजून म्हणावं तसं माझं खाण्यावर किंवा त्याचा जो एक डिसिप्लिन अपेक्षित आहे तो होत नाही. म्हणजे ट्राईंग. ओके, गेले कित्येक वर्षांपासून तुम्ही या क्षेत्रामध्ये आहात, एस्टॅब्लिश झालेला आहात, स्टार्टअप एक्सपिरियन्स करत आहात, पण त्यामध्ये सुद्धा ना स्वतःला बॅलन्स ठेवण्यासाठी, ओके ठीक आहे स्टार्टअप आहे, थोडं फेल्युअर पण आलेलं आहे, लाईफमध्ये काही चांगल्या गोष्टी पण घडत आहेत, कधी कधी काही अनएक्सपेक्टेड गोष्टी पण घडत आहेत, याच्यामध्ये जो बॅलन्स करणं असतो तर त्या फेजला कसं हँडल करतात? आय थिंक व्हेरियस वेज, टू इच इज ओन. मला आय थिंक 2 गोष्टींचा फार मोठा सपोर्ट आहे. फॅमिली अँड फ्रेंड्स इज वन, आणि मेडिटेशन. मी नामस्मरणाच्या ताकदीमध्ये प्रचंड विश्वास ठेवतो. मला असं वाटतं की नथिंग, म्हणजे कोणी त्याला चॅन्टिंग म्हणतं, कोणी त्याला नामस्मरण म्हणतं, त्याचे मार्ग, त्याचे मीन्स वेगळे वेगळे असू शकतात, पण अल्टिमेट एम इज टू कनेक्ट टू सम हायर पॉवर. सो मी खूप मला म्हणजे मी जप या कॉन्सेप्ट मध्ये खूप विश्वास आहे. म्हणजे ऍक्च्युली तुला फोटो वाटेल, पण माझ्या बॅगेत आत्ताही म्हणजे माझ्या बॅगेत जपाची माळ आहे आणि मी रोज अमुक माळ जप करतोच. म्हणजे सो मला त्याच्याने खूप शांत वाटतं, खूप रिसेट होतो. म्हणजे तुमचं रिसेट बटन दाबलं जातं. आणि इतके वर्ष काम केल्यानंतर तुमच्या लक्षात येतं की किंवा मी थोडंसं स्पिरिच्युअल आहे का, तर लक्षात येतं की फेलियर पण तुमचं नाही, सक्सेस पण तुमचं. जस्ट कीप गोइंग विथ द फ्लो अँड वर्क हार्ड अँड गिव्ह युअर बेस्ट अँड एव्हरीथिंग एल्स विल फॉल इन प्लेस. सो दॅट बिलीफ, तो आय थिंक नामस्मरणाने तो तुमचा बिलीफ खूप स्ट्रॉंग होतो. आणि परमेश्वर आहे, त्याची कृपा आहे, तो टफ टाइम्स देतो, पण मग तो त्या टफ टाइम्स झेलण्याची ताकद पण देतो, तर तो त्यातनं बाहेर पण काढतो. सो तो बॅलन्स, टू बी एबल टू सरेंडर टू अ हायर पॉवर इज व्हॉट वर्क्स फॉर मी. मस्त, खूप छान सांगितलं आणि हे पटलं पण मला, रिलेट करू शकते. टुंपा, तुझं काय म्हणणं आहे? मी आय बिलीव्ह इन कर्मा. सो मला असं वाटतं तुम्ही जे कर्म करतात ना त्यांची तुम्हाला फळं मिळतात, आणि तीच मिळालेली आहेत. त्यामुळे जे तुम्हाला असं वाटतं ना मला एवढा त्रास होतो का, मला एवढा दुःख येतंय का, माझ्यावर हा त्रास आहे, तो बिकॉज ऑफ तुम्ही काहीतरी अशी कर्म केली आहे ज्याची फळं आहेत. त्यामुळे ते भोग आहेत, भोगवायचे आहेत ते. आणि एक खूप छान म्हण आहे, जो हुआ अच्छा हुआ, जो हो रहा अच्छा ही है, होगा जो अच्छा ही होगा, यह नियम सच्चा ही है. आणि खरं आहे ते की जे होणार आहे ते चांगलंच होईल, बिकॉज आपण सगळ्यांसाठी, बिकॉज आय बिलीव्ह इन कर्मास. मला असं वाटतं मी चांगले कर्म केलेत, माझ्याबरोबर चांगलंच होईल. आणि हे मी एव्हरीडे विचार करते. आणि म्हणून मला असं वाटतं कधीतरी असं होतं की खूप राग येतो का, खूप त्रास होतो की यार हे असं का झालं का, हे या व्यक्तीने असं का केलं का, ही फिल्म मला का नाही मिळाली का, असे व्हेरियस रिझन्स. पण तेव्हा मी हा विचार करते की नाही, मला याच्यापेक्षा बेटर मिळणार असेल म्हणून हे मिळालेलं नाही. आणि असं म्हणून मी स्वतःला काम करते आणि मी विसरते ते आणि वाट बघते त्याची. तुमची पॉझिटिव्हिटी कमाल आहे, खूप खूप जबरदस्त आहे. आणि मला असं वाटतं ना तुझं पुन्हा ते ॲन्युअल कनेक्शन जे आहे ना चुंपा, ते पण तुला ना पॉझिटिव्ह ठेवण्यामध्ये खूप मदत करतं. म्हणजे यावरती काही जणांचा विश्वास नसतो, पण तुम्ही जेव्हा लो फेजमध्ये, जेव्हा तुम्ही टफ टाइममध्ये असतात ना, तेव्हा ते तुम्हाला ज्या पद्धतीने अंडरस्टँड करतात ना, आणि तेव्हा आपण याच्यासोबत जो वेळ घालवतो ना, तर तेव्हा तुला एक एक्सपिरियन्स ऍक्च्युली मी खरंच एक सांगते. म्हणजे मला नाव नाही घ्यायचं त्या अभिनेत्रीचं, पण तिला कॅन्सर डिटेक्ट झाला हे कळलं. माझी खूप चांगली मैत्रीण, खूप जवळची मैत्रीण. मला का नाव नाही घ्यायचं, कारण मी तिन्ही डिक्लेअर केलं नाही आहे कोणाला, असं मला नको आहे, पण मी बोलली तर तुम्हाला कळेलच. ती माझी खूप जवळची मैत्रीण, खूप बेस्ट फ्रेंड. आणि मला एक दिवशी कळलं की असं असं झालंय. मी तिच्याशी फोनवर बोलत होते आणि मला असं माहिती की ती खूप स्ट्रॉंग आहे, सो ती होईल बरी, त्यातनं बाहेर पडेल. आणि म्हणून मी एवढं लक्ष नाही दिलं. आणि एक दिवशी असं अचानक तिचं झालंय किमो विमो, शी वॉज नॉर्मल. आणि मी तिला फोन केला की काय म्हणते, आणि शी स्टार्टेड क्राईंग. आणि मला म्हटलं काय झालं, तू अशी का रडतीयस? तर ती म्हणाली की मी सांगितलं तू बाहेर पडलीस ना, तू आउट ऑफ इट ना. ती म्हणाली मी बाहेर पडली यातनं,
पण मेंटली नाही पडली आहे. मला खूप त्रास होतो याचा की मी फिजिकली आय एम ओके ना, पण मेंटली मला माहिती नाही, मला कळत नाही, मला खूप त्रास होतो. तर मी तिला सांगितलं यू नीड अ थेरपी, यू कम टू माय हाऊस, तुला बरं वाटेल इथे 2 दिवस आपण एकत्र राहू. मी खरं सांगते तेव्हा ती माझ्याबरोबर होती, पण माझ्यापेक्षा जास्त माझ्या डॉग्स बरोबर होती. आणि ती जाताना फक्त मला हेच म्हणाली की प्रार्थना तुझ्या घरी आहे ना, बिकॉज ऑफ ॲनिमल्स ना खरंच मला थेरपी मिळाली आणि खरंच मला 2 दिवस मी राहिले पण मला इतकं बरं वाटतंय ना. आणि ती एक उदाहरण आहे म्हणजे की हे बघ, हे तिला आता ती इतकी पॉझिटिव्ह झाली आणि इतका छान विचार करायला लागली, तर इट इज बिकॉज ऑफ ॲनिमल्स यार. थँक्यू हे सांगितल्याबद्दल, थँक्स अ लॉट. खूप काही आहे तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय, पण सध्या एकच सांगते की बाई ग सिनेमाला प्रेक्षकांचा खूप छान रिस्पॉन्स मिळतोय. आता सिनेमा तुमचा थिएटरमध्ये जाऊन बघतायत, त्यानंतर नियमाप्रमाणे 21 दिवसानंतर तो OTT वरती पण कदाचित पाहायला मिळू शकतो. पण मला एक सांग की OTT वरती सध्या तुम्ही काय एक्सप्लोर केलेलं आहे, काय बघतायत, काय बिंज वॉच केलं किंवा काय आवडलं? खूप इंटरेस्टिंग गोष्टी बघतोय. सुजल नावाचा शो आहे तो. ओके. सुजलच म्हणतात, सुजल काय सुजल SUZAL. ओके. एक इन्स्पेक्टर ऋषी नावाचा शो मी एक्सप्लोर केला, तो खूप इंटरेस्टिंग आहे. खूप इंटरेस्टिंग इंडियन शो. लास्ट म्हणजे मला फिल्म एक बंदा काफी आहे, मनोज बाजपेयीची. काय वॉट ऑफ फिल्म, खूप मजा आली. म्हणजे खूप इंटरेस्टिंग गोष्टी घडतायत, बघायला मिळतात. खूप जास्त वेळ मिळत नाही, पण जेव्हा मिळतो तेव्हा काढतो. मराठीमध्ये इंटरेस्टिंग गोष्टी होत आहेत, इंटरेस्टिंग फिल्म्स येत आहेत. सो खूप इंटरेस्टिंग प्लॉट्स वर्क होत आहेत. म्हणजे मजा येते बघायला. लवली. प्रार्थना? खूप काय, खरं तर तो म्हणाल तसा वेळ नाही मिळत आहे खरं बघायला. पण घरी माझ्या नवऱ्याला ना क्राईम थ्रिलर हे सो, आणि त्याला साऊथ ऑफकोर्स तो जास्त तिथे त्याला खूप आवडतं. सो कधी घरी गेली की कुठली तरी एक वेगळी फिल्म, त्याला झाली होती मला माहितीये. पण तो अरे नॉर्मल इंटरव्ह्यू फोटो काढायला तो एवढा लाजतो, कसला फ्रंट ऑफ द कॅमेरावाला मुलगाच नाही, तो डिरेक्टर. तर त्यामुळे तो त्याला हे सगळं आवडतं बघायला. पण जर तू मला विचारशील ना, मी अगेन असं वाटेल पण मी फ्रेंड्स बघते आणि मी कमीत कमी 7 ते 8 वेळा बघितलं तरी पूर्ण आणि मला मजा येते. सो मी कधीच म्हणजे कुठल्याही क्षणी बघू शकतो. चहा सारखं ना ते, एपिसोड तरी बघितलं तरी बरं वाटतं. चला आपण एक प्रश्न मी विचारतो तुम्हाला. 6 कॅरेक्टर्स आहेत फ्रेंड मध्ये, तू कोणाचं कॉम्बिनेशन? असं म्हणतात की जगातला प्रत्येक माणूस हा कुठल्या तरी 2 फ्रेंड्सच्या कॅरेक्टर्सचं कॉम्बिनेशन प्रायमरी. जगातला प्रत्येक माणूस, म्हणजे ही थिअरी आहे की इतकं ब्रिलियंट क्राफ्टिंग आहे त्या कॅरेक्टर्सचं की एव्हरी ह्युमन बिईंग अलाइव्ह इज 2 कॅरेक्टर्स ऑफ फ्रेंड्स, बेसिक ट्रेट्स. तर तुला काय वाटतं, तू 2 कोण आहेस? मोनिका आणि फिबी. हे मला वाटतं की मी खूपशी मोनिका आणि फिबी आहे. मोनिका इन द सेन्स की मला असं खूप असं, एकतर मी खूप अशी हायपर, सगळ्या गोष्टी अशा नीट व्यवस्थित अशा हव्या असतात. आणि फिबी म्हणून की थोडीशी फिबी आहे मी. रेचल पण आहे, माझ्या मैत्रिणी म्हणतात मी खूप रेचल आहे, पण मला असं वाटतं मी मोनिका आणि फिबी आहे. मी रॉस आणि चॅन्डलर आहे. खरंय पण खरंय, स्वप्नेबद्दल खरंय. इटर्नली इन लव्ह, लाईक रॉस, इटर्नली इन लव्ह. आणि जे मला ओळखतं त्यांना माहिती की रॉंग प्लेस रॉंग टाइम कोणीच करत नाही. रॉंग प्लेस रॉंग टाइम इज मी. म्हणजे आणि तो एक सार्कास्टिक ह्युमर, आणि म्हणजे अनोळखी माणसाला वाटेल की किती रूड आहे हा, पण मला माहिती की जस्ट अ जोक. आणि होतोय तो कोणाला हर्ट नाही करणार, दुसऱ्याचा विचार. सो आय एम रॉस अँड चॅन्डलर. रॉस आणि मोनिका आहे माझ्यात. रॉस आणि मोनिका म्हणजे जे जवळचे असतात ते मला चांगलं ओळखू शकतील आणि यांना पण कळेल ते. पण मोनिका तू वाटतेस आहेस ना? वाटतं माझं, मला पण ते फील होतं जेव्हा तिला बघते मी तेव्हा. रॉसचे काही काही कॅरेक्टर्स आहेत. ओके, सो फ्रेंड्स बरोबरच्या गप्पा इथे कधी संपणार नाही असं ऍक्च्युली हे नेव्हर एंडिंग कॉन्व्हर्सेशन आहे. पण लवकरच पुन्हा भेटूयात, कारण की पुढचे प्रोजेक्ट त्यांचे येणारच आहेत. तोपर्यंत तुम्ही बाई ग पुन्हा एकदा बघायला हरकत नाहीये. थँक्यू शोशो. थँक्यू सो मच. रेडियो सिटी रग रग में दौड़े सिटी.